चेंडू फुटला, हरवला किंवा चेंडू घासला, काही झालं तर कोणत्याही क्षणात जर चेंडू हरवला, फुटला तर नवीनच चेंडू या स्पर्धेमध्ये वापरला जाईल, जुना चेंडू वापरला जाणार नाही. चला क्षेत्रक्षण सजवा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम हिंदू धर्माच्या रीतिरिवाजाप्रमाणे 14 विद्या 64 कलांचा अधिपती बाप्पा गणपतीला मी साष्टांग दंडवत करतोय. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुद्रा अर्पण करतोय. वंदन करतो माझ्या आई गाविती मातेला, खेलपट्टीला नतमस्तक होतोय आणि मी ओबी सुद्धा टिटपाला सांगोडे माझी समालोचनाची सुरुवात करतोय. माझ्या समेत आज सहकारी समालोचक मिस्टर हरीश जाधव सर, व्हॉइस ऑफ वासुंद्री कल्याण, एक जबरदस्त टेनिस बॉल क्रिकेट समालोचक. त्यांच्या माध्यमातून खूप सारं शिकत असतो. शाब्दिक भंडार खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे मराठी शब्दांचा तोफखाना असलेले समालोचक आम्हाला लाभलेत आणि आज त्यांचा संपूर्ण या स्पर्धेमध्ये आवाज आपण ऐकतोय. तर निश्चितच 4 षटकांची पहिली मॅच, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि पहिलं सत्र जेव्हा सुरुवात होईल तेव्हा निश्चितच मायक्रोफोनवर मी इन्व्हाइट करतो माझे सहकारी समालोचक मिस्टर हरीश जाधव सर यांना. थँक्यू सो मच. हॅलो, धन्यवाद होमी. पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. पंच 1 मिनिट थांबा थोडा. नक्कीच एलबी डिसिजन सुद्धा असेल. 2 मिनिटं सामना थांबवायचा. पंचांना सुद्धा विनंती असेल. फटाक्याच्या आतिषबाजीमधून सुरुवात केलेल्या या सामन्याला पहिला सामना आजच्या दिवसातील नक्कीच आपण पाहतो एकता स्पोर्ट वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना असेल या ठिकाणी. 11 कोणगाव आणि त्याला फाईट करणारा संघ असेल जे अंबिका देवरुंग. पहिला चेंडू, लो फुलटा चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र अपयशी राहिले आणि पहिला चेंडू धाव पलून काढली जाते. अकाउंट ओपन केलं जातं बलवण्याचं. बलवनचा जर विचार केला तर एक मोठा फलंदाज आहे, हा हिटर म्हणून मानला जातो. भिवंडी ग्रामीणचा हा स्टार खेळाडू आहे आणि पहिल्या चेंडूवर त्याने आपला अकाउंट ओपन केलाय. यावेळेस मात्र सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातो. एका टप्प्याने भरवतो सीमारेषा पार. पहिला आगाज, पहिला दणका, पहिला फटका, चेंडू सीमा पार, चौकार.
मधून आलाय. हो, यावेळेस माझा सुरेख चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येतो चेंडू, मात्र एक धाव सहज रीतीने पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 6 या आकड्यावर. चांगली सुरुवात करून दिली या ठिकाणी जे अंबिका देवरुंगवाडे दोन्ही सलामीरांचा विचार केला तर केतन आणि बलवण म्हटलं तर एक मोठं नाव. 6 चेंडू 6 षटकार मारण्याचा विक्रम सुद्धा त्याच्यावर नावावर आहे. नक्कीच एकदम दिमागदार पद्धतीने आपला उद्घाटन सोहळा सुद्धा सकाळी पार पाडला. फुलटा चेंडू त्याला भिडकावून दिलाय स्कोअर लेगच्या वरून. चेंडू धन 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 करीत आजच्या दिवसातील पहिला षटकार बलवनच्या बॅट मधून. त्या स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असेल. कुठल्या संघाचे ड्रेसिंग जर नसेल तर त्याला 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. हो, यावेळेस दांडी दांडी गोल केली जाते. मोठा मसागळा लावून घेतला. काय कमबॅक केलं इथे गोलंदाज शाहरुखने. नक्की षटकार आल्यानंतर षटकाचं प्रत्युत्तर देताना पाहिलं शाहरुखला. मोठा हादरा लागतो या ठिकाणी. पहिला झटका लागतो जो अंबिका देवरुंग संघाला 12 या आकड्यावर. उत्तर दिला जाते शाहरुख या गोलंदाजाकडनं. नक्कीच सुंदर चेंडू हाताळला आणि क्लीन बॉल झाला या ठिकाणी. बॅटर बलवंत दलवी मोठं नाव आहे, मात्र ते अस्त्र दूर केला या ठिकाणी शाहरुख या गोलंदाजाने. नवीन बॅटर ओमकार. हो, पुन्हा एकदा सुरेख फटका हवेमध्ये चेंडू आणि चेंडू सरळ जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. I know I should. क्षमता आहे. एक हार्ड हिटर बॅट्समॅन ओमकारचा विचार केला तर नक्कीच चांगली धावसंख्या आपण पाहिली. पहिल्या षटकानंतर एकदम सुंदर रीतीने आयोजन आणि नियोजन पाहतो आपण. एकता स्पोर्ट वासुंद्री आयोजित वासुंद्रीकर चषक या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस आणि पहिलाच सामना आपण आणि पहिलीच ओव्हर. नंतर धावसंख्येचा विचार केला तर 1 बाद 18 धावसंख्या. यावेळेस मात्र आडव्या बॅटने खेळून करणारा अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जातो. 1 धाव पळून काढली होती. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 19 या आकड्यावर. नक्कीच मान्यवरांचा विचार केला तर आजच्या दिवसामध्ये आपण रवीजी तांडेल साहेब असतील, यशवंतजी वाघे साहेब असतील, वासुंद्रीगावचे पोलीस पाटील हनुमानजी पंडित असतील, AK बिल्डर अँड डेव्हलपर्स विनायकजी जाधव असतील,
बायगाजी पंडित असतील आणि आपले वसीम वकीफ साकिब यांचे पिता मामूजी पावले साहेब सुद्धा नक्कीच आज पहिल्या दिवसामध्ये हजर लावतात. हो, यावेळेस मात्र जोरदार अपील केली जाते. अपील पेटलताना नक्कीच चांगलं सुंदर चेंडू हाताळला या ठिकाणी अख्तर यांनी. एकदम दिमागदार पद्धतीने आजचं आपण भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतो आणि टाटा माटाने या ठिकाणी पहिल्या दिवसाची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि चांगली सुरुवात. लागते या ठिकाणी ज्या अंबिका देवरुंग संघाला पंचांचा निर्णय अंतिम असेल. दोन्ही संघाला विनंती असेल पंचांवर कुठल्याही प्रकारचा प्रेशर आणायचं नाही. दोन्ही संघांना विनंती असेल. पंचांचा जर विचार केला तर विकी मोगरे सर, रनआउट साठी, वाईट साठी आणि विमर साठी रिव्ह्यू असेल. सर्व संघाने याची नोंद घ्यायची. नक्की थोड्याच वेळात या ठिकाणी सतीशजी पंडित यांचं शुभागमन होणार आहे. नक्कीच आतुरतेने वाट पाहतो आजच्या दिवसामध्ये त्यांची आपण आणि खऱ्या अर्थाने त्यांची आता एंट्री होईल, तर ग्रँड एंट्री होईल सतीशजी पंडित. नक्कीच अख्तरचा विचार केला तर सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळले. 3 चेंडू हाताळले आणि फक्त एकच धाव खर्च केले या ठिकाणी. नक्कीच पहिल्या षटकाचा विचार केला तर धावसंख्या आपण 18 पाहिली होती स्कोरबोर्डवर. आता दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी या ठिकाणी अख्तर या गोलंदाजाने केले. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले, फक्त एक धाव खर्च केले आणि एक महत्वाचा विकेट सुद्धा कॅरी केले. दरम्यान शुभागमन होतं या ठिकाणी सतीशजी पंडित आणि अमोल जाधव साहेबांचं शुभागमन होतंय. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान शुभागमन झालं या ठिकाणी. नक्कीच एकतासोट वासुंद्री करी चषक या चषकामध्ये यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल. याच दरम्यान सुरेख फटका आपण पाहिला, एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मधून खेळून काढतो आणि 2 धावा सहजरीतीने पलून काढले. 2 धावीने धावसंख्या पुढे सरकते 21 या आकड्यावर. न्यू बॅटर ललेश, नक्कीच मान्यवरांचं शुभागमन झालेलं आहे. सतीशजी पंडित पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढला. कॅम्प शॉट सिलेक्शन, क्षेत्रक्षेत्रता पाठला करून मात्र चेंडूचा विजय होतोय. चेंडू फार सीमा रेषा पार, धावातील 4. हा दर्जेदार चौकार. नक्की साहेबांच्या माहिती कसं सांगतो, चालू असणारा सामना मीना 11 कोणगाव ज्या अंबिका देवरुंग. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना असेल हा. 4 षटकांचा सामना. चौकार आल्यानंतर कमबॅक करून देतो गोलंदाज अख्तर. अख्तरचा विचार केला तर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केली. फक्त 7 धावा खर्च केल्यात त्यांनी. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावफलकावर धावा लागलेल्या त्या ठिकाणी 25. 12.00 ची सरासरी राखलेली या ठिकाणी जे अंबिका देवरुंग संघाने. चांगली सुरुवात मी तर म्हणजे टेनिस क्रिकेट जर म्हटलं तर 10 ची सरासरी चांगली मानली जाते, पण या ठिकाणी 12.50 ची सरासरी राखली देवरुंग संघाने. जरी त्यांचे 2 बॅटर आउट झालेले तरी मात्र सुरुवात चांगली झालेली या ठिकाणी. नक्कीच अशा सुरुवातीची गरज होती. पहिला सामना सुंदर नियोजन आणि आयोजन आपण पाहिलं. सुसज्ज आणि निसर्गरम्य वातावरणामध्ये
क्रीडांगण आपण पाहतो. स्वर्गीय निर्मळादायी क्रीडांगण वासुंद्री पिसे आणि कोंढेरी विजयदादा पाटील यांच्या स्वप्नातून साकारले हा क्रीडांगण. नक्कीच या क्रीडांगणाचा विचार केला तर प्रत्येक वर्षी काही ना काही वेगळं करण्याचा नक्कीच प्रयत्न असतो विजयदादा पाटील यांचा. लेदर क्रिकेटचे सुद्धा सामने या क्रीडांगणावर होतात. न्यू गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज सज्ज होत आहे. अगदस यावेळेस मात्र हवेत चेंडू लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक जज करतो त्या ठिकाणी आणि कुठल्या प्रकारे चुकी न करता सुंदर रीतीने डिप्लॉय झेल आणि संपला बॅटरचा खेळ. धक्का क्रमांक या ठिकाणी तिसरा लागतो जे अंबिका देवरुंग संघाला. डीजे नवीन बॅटर पंडित भरपूर वर्षाचा अनुभव स्वतः कर्णधार मैदानामध्ये आले आणि कर्णधारांची जबाबदारी स्वीकारावी लागेल या ठिकाणी. पंडितचा जर विचार केला तर भरपूर वर्ष त्याने आपल्या नावाने डंका वाजवलेला आहे. वयाच्या 44 वर्षापर्यंत क्रिकेट खेळतो. नक्कीच यंगस्टरला लाजेल अशी कामगिरी करावी लागेल या ठिकाणी पंडित याला. नक्कीच पंडितचा विचार केला तर भरपूर अनुभव आहे. मोठ्या पटक्यांसाठी जाणला जातो तो. नेहमी त्याची मी बॅटिंग पाहिलेलं आहे. चांगल्या स्ट्रोक साठी ओळखला जातो या ठिकाणी पंडित याला. नक्कीच मीना 11 कोणगाव संघाचा विचार केला तर जरी रन आले तरी विकेट मात्र गोलंदाज मिळून देतात या ठिकाणी. हो यावेळेस बॅकफुटला जाऊन पंच करतो. सुपर कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. एक धाव पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 26 या आकड्यावर. नक्कीच सुरेख फटका बॅकफुट पंच आपण पाहिला. मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उभा होता. सुंदर क्षेत्ररक्षण झालं. चांगली सुरुवात झाली या ठिकाणी. मात्र खेळपट्टीवर उभं राहणं फार गरजेचं असेल देवरुंग संघाच्या बॅटरींना. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज शॉट थर्डमॅन बीड होतोय. चेंडू सीमारेषा पार जातो. खणखणीत चौकार. खोदून काढला जातोय. खराब क्षेत्ररक्षण मी तर म्हणेन तिथे. एका धावाचा रूपांतर 2 धावेने होतो का? आणि नक्कीच होतोय. आणि 2 धावा 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते 32 या आकड्यावर. नक्कीच या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू असेल. ललेश स्ट्राईकला. यावेळेस मध्ये आडव्या ब्रॅटने प्रहार केला जातोय. बॉडी स्ट्रॉंगरला क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव मिळेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. एका धावेने धावसंख्येचा विचार केला 33 या आकड्यावर. 3 षटकांचा संपन्न झालेला आणि धावसंख्येचा विचार केला 33. 11.00 सरासरी राखले या ठिकाणी ज्या अंबिका देवरुंग संघाने.
एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण की टेनिस क्रिकेटचा विचार केला तर 10ची सरासरी चांगली राहते. आता मात्र शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल या ठिकाणी देवरुंग संघाकडनं. नक्कीच मोठे फटके येतील का, नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल डगआउट मध्ये, कारण की विचार केला तर बलवंत सारखा फलंदाज या टीम मध्ये आहे, एकदम स्वस्तामध्ये बाद झाला. षटकार आल्यानंतर त्याचा विकेट सुद्धा आपण पाहिला. बलवंतनी या सामन्यामध्ये नक्कीच निराश केला असेल देवरुंग संघाला, कारण बलवंत म्हटलं तर एक मोठं नाव आहे, भिवंडी टेनिस ग्रामीण टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव होतं. मात्र षटकारानंतर लगेच बाद झाला आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 33 धावसंख्या. नवीन गोलंदाज हमजा, सुरेख चेंडू, ब्लॉकआउटचा वेध घेणारा चेंडू. सुंदर गोलंदाजी केली जाते या ठिकाणी मीना 11 कोणगाव या संघाकडनं. 4ही गोलंदाजाचा विचार केला तर आतापर्यंत सुंदर गोलंदाजी केलेली आहे. नक्कीच एका दुसरा मोठा फटकाला मात्र कमबॅक सुद्धा लगेच करून दिलेलं आहे त्यांनी. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या जर तुम्हाला 40-45 पर्यंत न्यायची असेल तर कर्णधार पंडित याला बॅट चालवावी लागेल या ठिकाणी. स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू जातो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. अजून एक धक्का लागतो या ठिकाणी ज्या अंबिका देवरुंग संघाला. या ठिकाणी पहिल्या चेंडूवर काय फटका सजवला या ठिकाणी संकेत या बॅटरने. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज होती आणि पहिल्याच चेंडूवर आलाय तो फटका. पुन्हा एकदा सुरेख फटका खोदून काढला जातोय. वाईड स्ट्रॉंग ऑन चेंडू फरवतो सीमा रेषा पार. 4 धाव्यांसाठी हा चौकार. वाटतंय पहिल्या चेंडूवर षटका, दुसऱ्या चेंडूवर चौकार. चौकारच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 44 44 या आकड्यावर. नक्की चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतो आता जय अंबिका देवरुंग संघ. पुन्हा एकदा ब्लॉकआउटचा वेध घेणा चेंडू हवेमध्ये, सुंदर प्रयत्न झाले होते त्या ठिकाणी, मात्र एक धाव पळून काढली होती. एका धावेने धावसंख्या पुढे शकते 45 या आकड्यावर. ललेचा विचार केला तर एकही मोठा फटका त्याच्या बॅट मधून आलेला, एक चौकार मात्र आलेला आहे. त्याच्यानंतर पूर्णपणे शांत ठेवलेलं आहे. ललेशला मोठे फटके खेळावे लागतील. एक चांगला प्लेअर म्हणून ओळख, अष्टपैलू खेळाडू ज्या अंबिका देवरुंग संघाचा आहे. नक्कीच मात्र तो विचार करा शेवटचा चेंडू असेल या षटकातील, मोठ्या फटक्याची गरज असेल का कमबॅक करतो गोलंदाज. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू, जोरदार अपील केली जाते, मात्र एक धाव पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 46 या आकड्या 46. पहिल्या इनिंगचा खेळ संपन्न झाला या ठिकाणी. 4 षटकामध्ये ज्या अंबिका देवरुंग संघाने 46 धावा कुठून गेले, 47 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे या ठिकाणी
मीना 11 कोणगाव संघाला दरम्यान शुभागमन होते राजीव दुट्टी यांचा शुभागमन होते त्यांना विनंती असेल व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. फिरोज टिट्टू विनंती असेल व्यासपीठावर यायचंय. तर पहिली इनिंग या ठिकाणी संपन्न झाली. धावसंख्येचा विचार 46 धावा झालेल्या धावफलकावर. तर विनंती आहे या पुढे सामना असेल जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांना फाईट करणारा संघ एकता सोड वासुंद्री. दोन्ही संघाच्या संघानायक विनंती असेल इनिंग दरम्यान टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघानायक टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. तर या ठिकाणी टॉस केला जाईल दुसऱ्या मॅचचा. जयदुर्गा टेमगरपाडा आणि त्यांना फाईट करणारा यजमान संघ असेल एकता स्पोर्ट वासुंद्री. तर विनंती असेल मान्यवर आहेत सतीजी पंडित यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. नक्की टॉस बॉक्स मध्ये सज्ज असेल आमचे साथी समालोचक वाईसप सांगोडा वाईसप टिटवाळा ओमीजी सुतार सर. थँक्यू सो मच मिस्टर हरीश जाधव सर मान्यवर उपस्थित आहेत. आणि दोन संघामध्ये नाणेफेकी केली जाते. एका बाजूने आपण पाहतोय एकता स्पोर्ट्स वासुंद्री आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने जयदुर्गा टेमघरपाडा असा संघ. सर दोन टीमचे कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत. 4 षटकांची मॅच मान्यवर उपस्थित. तर एकाच नाण्याच्या दोन बाजू टेल आणि हेड अशा दोन नाण्याच्या बाजू आहेत. वासुंद्री टीमचे कॅप्टन आणि जयदुर्गा टेमगरपाडा टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. टेल कॉल आणि टेल आलाय. टॉस जिंकलाय वासुंद्री टीमच्या कॅप्टनला. मी लगेच शीतपेय देण्यासाठी अमोल साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्य टॉस विनिंग कॅप्टनला शीतपेय द्यायचं आहे. आपण पाहताय टेलिव्हिजन स्क्रीनवर. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. तर टॉस जिंकला 4 षटकांची मॅच. वसीम प्रथमचा डिसिजन काय असेल? फलंदाज बॅट फर्स्ट. थोडासा आश्चर्याचा धक्का देणारा डिसिजन आहे. बॅट फर्स्ट घेण्याचं विशिष्ट रिजन? असं काय ना आमचाच ग्राउंड आहे तर आमच्याच ग्राउंडवर आम्हाला असा अनुभव आहे का मी फर्स्ट बॅटिंग करणार. बॅट फर्स्ट घेऊन किती धावापर्यंत जाण्याचा आपण प्रयत्न कराल? 45 ते 50. 45 ते 50. आज बॅटर्स कोणते असतील ज्यांच्यावर विश्वास असेल? माझा भाऊ वकीब आहे, शाकिब आहे, महेश पंडित आहे, जमर आहे, दिशांत आहे, फरांत आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देतो या मॅचसाठी तुम्हाला. नक्कीच टॉस आपण हरलात आणि प्रथमतः आपल्याला आता फिल्डिंग करायची आहे. जर नाणेफेकी जिंकली असती तर निर्णय काय असता? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षणच करणार होतो. तर निश्चित आपल्या देखील मनासारखा डिसिजन लागलाय. आणि फिल्डिंग करत असताना समोरील संघ म्हणजे आयोजकांचा संघ आहे त्यांना कितीपर्यंत थांबवाल? आयोजकांचा संघ आहे आणि आयोजक पण सुद्धा चांगले आहेत. टुर्नामेंट चांगली वाटते आणि कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. तर निश्चितच आयोजन देखील खूप सुंदर आहे. आज मजा येईल या क्रीडांगणावर. या स्पर्धेविषयी देखील आपण सांगितलं. तर टीममध्ये काही चेंजेस पाहायला मिळेल का मागच्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये? नाही, संघ आमचा पूर्ण आहे आणि आज प्लेयरसुद्धा पूर्ण आलेले आहेत आमच्या. तर चेंजेस काय नाही, जे आहे तेच संघ केला आमचा. तर निश्चितच खूप साऱ्या शुभेच्छा या स्पर्धेच्या वतीने तुम्हाला देतोय. तर निश्चित आपल्याला विनंती करेल आपण देखील सज्ज राहायचं नेक्स्ट मॅचसाठी. तर बिग बॅटल दोन दिग्गज संघ एका बाजूने आपण संघ पाहतोय जयदुर्गा टेमगरपाडा आणि आयोजकांचा संघ अर्थातच एकता स्पोर्ट्स वासुंद्री. वासुंद्री टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅट फर्स्टचा डिसिजन इन्व्हाइट केलाय टेमगरपाडा टीमला फिल्डिंगसाठी. थँक्यू सो मच. ओ टू हरीश सर. धन्यवाद ओमी. तर पहिल्या इनिंगचा विचार केला तर 46 धावसंख्या आपण पाहिले आणि नक्कीच आपण चेंजेस करूया कॉम्बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा डावा डिफेंड केल्या जातील का चेस केल्या जातील या आवाज ऐकूया. सांगोडे गावाचा एक बुलंद आवाज ओमी सुतार यांना मी इन्व्हाइट करतो मायक्रोफोनवर. थँक्यू. थँक्यू सो मच. पहिलाच बॉल स्पर कट. पहिल्याच बॉलवर पडले विकेट. धक्का क्रमांक पहिला लागत असताना विकेटचं पतन.
शरुणी असलेल्या स्पर्धेच्या वतीनं इथे पोहोचलेत. स्पर्धेची शोभा वाढली. दरम्यान चांगला बॉल, परंतु पंच विराज सरांचा इशारा आमच्याकडे पोहोचला. दोन्ही समांतर अर्थातच वाईट बॉल आणि वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या धाव फलकावर झाली आहे. एकच धाव. पहिल्या बॉलवर विकेट गोल्डन डकच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. पुढचा बॉल ललितचा हो स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र नो बॉल आहे. नो कशाचा पंच ओव्हर स्टेपिंग केली आहे. ओव्हर स्टेपिंग केली आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. उघडा डोळे पहा नीट आणि पुढचा चेंडू फ्रीट असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. खराब गोलंदाजी आपल्या पालामध्ये पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर वाईट नंतर लगेचच नो बॉल. चला ललेश आर्ग्युमेंट आपण करू नका तिथे. रिव्ह्यू नसणार आहे. रिव्ह्यू फक्त आपल्या धाबासाठी दिला जाईल, बिमरसाठी दिला जाईल आणि वाईटसाठी दिला जाईल आणि नो बॉलसाठी. पण नो बॉल ओव्हर स्टेपिंगसाठी नाही, पण बिमरच्याच नो बॉलसाठी. तेवीस बॉल्समध्ये विजयासाठी 45 धावांची गरज आहे. चांगला खेळ दोन संघांच्या दरम्यान सुरू आहे. सध्याच्या घडीला संघर्ष करतात मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ. यामध्ये उडवला एलिमिनेशन नाही. फ्रीटचा बॉल मिडऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित होते. हिट लागला डायरेक्ट, परंतु फलंदाज पोहोचला तिथे आणि धावसंख्या धावफलकावर आता आपल्याला पाहायला मिळते. एक बाद 3 धावा. 22 चेंडू आणि विजयासाठी 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. एकता स्पोर्ट्स आयोजित वासुंद्रीकर चषक 2026 आपण अनुभवत आहे. गजर क्रिकेटचा सोहल आनंदाचा. हो लांब वर ठेवला चेंडू. पंच आम्हाला सांगतील व्हाईट बॉल. व्हाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर. आता विजयासाठी 22 चेंडूमध्ये 43 रनची गरज आहे. हो समोरच्या दिशेनं क्लासिकल फटका आहे. उडवला बॉलला लॉफ्टेड हिट आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पलीकडे. एका टप्प्याने चेंडू धन 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 कर सीमा पार येतो हा चौकार. चांगला बॉल लाऊड अपील केली आहे. यष्ट्यांच्या माग बलवंत दलबी उपस्थित आहे. अपील केली होती. भरपूर क्राऊड आपला पाहायला मिळत तिथं. आवाज पाहायला मिळाला. आणि पंच निर्णय काय आहे? नॉट आउटचा डिसिजन आहे. निर्णय नॉट आउट झालाय. शरीराचा स्पर्श झाला होता, बॅटचा नव्हता झाला. तर नक्की चर्चा केली होती. लक्ष बैल चषक आपण पाहत आहे. कालच्या दिवसापासून ते 15 तारखेपर्यंत ती स्पर्धा आणि आजचा दिवस म्हणजे माझा देखील आवाज त्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळेल सर्वांनाच. संध्याकाळी 6 नंतर आपल्या सामने पाहायला मिळतील. हो यावेळी चांगला बॉल सुरेख चेंडू पाहायला मिळतोय ललेशचा. वेगवान गतीचा गोलंदाज आहे ललेश आणि प्रभावी सातत्याने करत असतो. आताच जर पाहिलं तर जय जोटिंग देवरुंग संघाने विजेतेपद पटकावलं किरवली येथे. जबरदस्त खेळ झाला होता. लीग स्पर्धा होती. बिग बॅचच्या स्वरूपामध्ये आपण ते समीकरण पाहिलं. टर्न केलं, ग्लान्स केला ऑन साईडला. एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो आणि दुसरी धाव कंप्लीट केली. साईड का तिथे मात्र फलंदाज होतोय बाद. आणखी एक धक्का लागतोय टीम
मिन्ना 11 कोणगाव संघाला. गॅप आहे तिथे आणि हे चेंडू सीमा पार जाईल का आणि त्याचं उत्तर फलंदाज देतोय. फलंदाजाच्या बाटमध्ये धावमिती 4 येतो हा आणखी एक चौकार. गावचे प्रसिद्ध उद्योजक दिनेशजी केणे साहेबांचं देखील ते शुभाग बनवत आहे. वासुंधरेकर चषक 2026 मध्ये त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे आणि स्पर्धा देखील एन्जॉय करायची आहे. आज स्पर्धेचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील पहिली बिग बॅटल दोन दिग्गज संघामध्ये आपण लढत पाहतोय. एका बाजूने मिन्ना 11 कोणगाव, दुसऱ्या बाजूने जय अंबिका देवरुंग संघ. पुढचा बॉल राईट ऑफ द स्टंप्सने. ओ फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक उपस्थित तिथे एका टप्प्याने चेंडू गॅदर करतोय. चांगली फेकी देखील आपल्याला पाहायला मिळाली. यष्ट्यांच्या मागे खऱ्या अर्थाने ज्याने अधिराज्य गाजवले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देवरुंग गावाचं नाव ज्याने लांब वर पोहोचवलंय अखंड महाराष्ट्रभर, तो बलवंत दलबी आपण यष्ट्यांच्या मागे पाहतोय. मास्टर ब्रेन ऑफ देवरुंग संघाचा. समोरच्या दिशेने चांगला फटका, बॉल बॅकड्रॉप, गॅप आहे दोन क्षेत्ररक्षकामध्ये, भरपूर मोठा अंतर, चेंडू झालाय चुमंत्रण लॉंग ऑन सी मार रेषा पलीकडे चौकार. NS ऑडिओ आपण ऐकता मित्रांनो. अतिशय दर्जेदार संगीत मंत्रमुग्ध केलं सकाळच्या सत्रापासनं आणि सातत्याने या विभागामध्ये जेव्हा कोणते इव्हेंट्स होतात तेव्हा आपण DJ NS ऑडिओ ऐकत असतो. यावेळी बॅट चिकाडा लागली आहे, याची रक्षक पोहोचले नाही तिथे. एक धाव पूर्ण केली आहे, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करणार नाही. तर पहा ईस्टर्नच्या मागे बलवंत दलबी स्वतः होता परंतु त्यानंतर तो लॉंगॉनला आला कारण त्याला माहिती आहे की आता आउटफील्डमध्ये थोडेसे धाबा वाचवणं खूप गरजेचं असेल. काय घडलं पंच लगेच सांगा. 14 चेंडू विजयासाठी तर धाबांचा विचार केला तर 28 धाबांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक बॉलवर आता 2 धाबा इथे काढाव्या लागतील.
भिन्ना 11 कोणगावच्या बॅटर्सला. आतापर्यंत धावसंख्येचा जर विचार केला तर अख्तरने देखील काही खास करता आलं नाही. पहिल्याच चेंडूवर तो बाद झाला. त्यानंतर शाहरुख बाद झाला. आता मैदानाच्या आतमध्ये आपण निश्चितच पाहतोय आयान आणि मुदस्सरला. ओमकार घोडेचा पुढचा चेंडू ओ स्विच केला. बारची कडा लागली आहे का हे पाहावं लागेल पहिल्यांदा. एलबी लेग बाईस होता खऱ्या अर्थाने. शरीराला स्पर्श होऊन चेंडू मात्र खेळाडूच्या हातामध्ये झेल तो पकडला होता. डॉट बॉल. षटक समाप्त होण्याच्या उंबरठ्यावर आहे. एक चेंडू अजून शिल्लक असेल. 13 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करतायत सध्याच्या घडीला देवरुंगचे गोलंदाज. ललेशने देखील सुरेख गोलंदाजी केली होती. ओमकार देखील वेगवान गतीचा गोलंदाज म्हणून जाणला जातो. तेरा बॉल 28 ची गरज. पुन्हा एकदा ओमकार घोडे राईट आर्म रामदास टम्सने सज्ज होतोय जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आणखी एक आणि विजयासाठी आता 12 चेंडू आणि 28 ची गरज. तिसरं षटक आता स्लॉग ओव्हर षटकाला सुरुवात होते. बॉलिंग ट्रॅकवर संघनायकाने कुठेतरी आता इन्व्हाइट केलाय केतनला, जो अष्टपैलू क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा बलवान आपल्याला यशांच्या मागे पाहायला मिळतोय. यानंतरचा बिग बॅटल सामना अर्थातच दोन दिग्गज संघ, एका बाजूने दुर्गा माता टेमकरपाडा आणि दुसऱ्या बाजूने मात्र एकता स्पोर्ट्स वासुंद्री असा सामना रंगताना दिसेल. ओव्हर द विकेटने पहिला बॉल. समोरच्या दिशेने बी शेप मध्ये फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक उपस्थित. एक धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धाबेवरती ते शांत ठेवले दोन्ही फलंदाजांना. आता 11 चेंडू आणि 27 ची गरज आहे विजयासाठी. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ही वाहिनी आपण पाहतोय. साफसूत्र लाईव्ह टेलिकास्ट, क्वालिटी विथ क्लॅरिटी अशी संकल्पना सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या विविध स्पर्धा ते कव्हर करत असत आणि 4 दिवसामध्ये भरपूर चांगली क्वालिटी प्रदान करणार आहे त्या स्पर्धेमध्ये देखील, यात मात्र शंका नाही. चांगला बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर, परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतो तिथे. 10 चेंडू 27 ची गरज अजूनही विजयासाठी. पुन्हा एकदा केतन ओव्हर द विकेट ना. यावेळी फुल टॉस ऑन साईडला तिथे खेळून काढलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. धाव फक्त एक मिळेल. चांगली टेक्निकल टीम आहे आमची. ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह असेल, त्यानंतर सहकारी समोरचक असतील, अंपायर्स असतील, संपूर्ण आयोजन समिती टीम असेल, डीजे मास्टर असतील. ओव्हर द विकेट केतन पुन्हा एकदा.
याकडे देखील फटका चांगला अलॉंग दी कार्पेट मैदानाला गुदगुले करते बॉल ओमकार घोडे वेगाने पोहोचला विकेटची संभावना आहे तिथे आणि घातपात होतोय फलंदाज बाद झाला आणखी एक धक्का लागत असताना टीम मिन्ना 11 कोणगाव संघाला तिसरा धक्का. हमजा आलाय न्यू बॅटर. एकच धाब येते आता विजयासाठी 24 धाबांची गरज आहे. चेंडू शिल्लक 7 मध्ये आहे. 24 बनतील का की 7 धाबांचं 7 चेंडू मध्ये 24 धाबांचं संरक्षण केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज केतन अंतिम चेंडूसाठी सज्ज होतं उर्ध विकेटना आठवा बाटना पुन्हा एकदा विकेट एरिया चांगला फटका क्षेत्ररक्षक पाठला करतील आणि चेंडू मात्र निघून सारा बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर दन 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 करत सीमा पार चेंडू विराट सरांचा इशारा चौकार. जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही. अंतिम षटक आहे हाणामारीचं षटक निर्णायक षटक आता आपल्याला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यामधील पाहायला मिळेल. सेकंड इनिंग इन अ प्रोग्रेस आणि प्रोग्रेसिव्ह गोलंदाजी सध्याच्या घडीला जय अंबिका देवरुंग संघाच्या वतीनं पाहायला मिळाली. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संकेत सज्ज होतोय. संकेतने चांगले संकेत देणं खूप गरजेचं असेल कारण 20 धाबा भरपूर धाबा बनवल्या होत्या बॅटिंग करत असताना देवरुंग संघाने आणि आता 20 धाबा टेपल्यात अंतिम षटकासाठी. बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडवर हमजा आणि नॉन स्ट्राईक एंडवर आयान. बलपण देखील गोलंदाजी करू शकतो परंतु संकेतच्या खांद्यावर जबाबदारी सोपवली. पहिलाच बॉल संकेतचा चांगले संकेत दिलेत. पहिला डॉट बॉल आता विजयासाठी 5 चेंडू शिल्लक बनवायचे आहेत. तबले 20 धाबा. अतिशय सुरेख खेळ राहिलाय. अंबिका देवरुंग संघ चांगला खेळ खेळतोय या स्पर्धेमध्ये कारण चांगल्या लयमध्ये देखील आहे. ओ आणखी एक चांगला बॉल लाईन पाहावी लागेल गोलंदाजाला आणि देवरुंग संघ जर विचार केला तर मोठमोठे खेळाडू निर्माण केलेत खऱ्या अर्थाने या गावातून. आपण आकाश पाटीलसारखा विस्फोटक अष्टपैलू क्रिकेटर पाहतो. त्यानंतर बलवंत दलबी असेल, ललेश असेल, त्यानंतर विजय असेल, हरीश असेल, एकापेक्षा एक चांगले चांगले खेळाडू या गावातून आपल्याला येताना पाहायला मिळतात. ओमकार घोडे असेल, ऋतिक असेल, चांगले खेळाडू आहेत या संपूर्ण गावामध्ये. याबले लॉफ्ट केलाय ओव्हर द कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर बॉल जाईल का आणि त्याचं उत्तर सांगत असताना आपण आम्हाला सांगतात या सिरीज मॅक्सिमम 6
मागच्या चेंडूवर अटॅक केला, ओव्हर द कव्हर षटकार आपल्या पारा मिळाला आणि आता उत्तर द्यावं लागेल या षटकाराचा गोलंदाजाला. हो, यावेळी मात्र खराब चेंडू, लाईन पाहावी लागेल. पंच आम्हाला सांगतील वाईट बॉल. या मॅच मध्ये आता रंगत भरली हमजाने, इज ऑन फायर झालाय. 3 बॉल मध्ये विजयासाठी 13 धावांची गरज. तीन चेंडू 13ची गरज. आता सामना थोडासा मात्र रंग घेतोय. सड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट आणि पावलाभर रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. या मॅच मध्ये अजून काही शिल्लक आहे का याचं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय. कारण या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मात्र पुन्हा एकदा मिन्ना 11 कोणकाव संघ एंटर होईल या मॅच मध्ये, शिरकाव करेल. पुढचा बॉल संकेतचा, फुलटॉस, बॅटची कडा लागली आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक चुका घडल्यात मैदानाच्या आतमध्ये. आता तिथे काय होईल, चौकार येतोय आणि या मॅच मध्ये वापसी करत असताना मिन्ना 11 कोणगाव संघ. ज्या अंबिका देवरुंग संघाला एक चांगला चेंडू पाहिजे, तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर 2 मोठे फटके पाहिजेत मिन्ना 11 कोणगाव संघाला. 2 चेंडू विजयासाठी 9 धाब्यांची गरज. कंपल्सरी 9 धावा बनवाव्या लागतील, कारण चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. उडवलाय, लॉफ्टेड केलाय, लॉफ्टेड इट, हवाई फायर आणि चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सी मारेच्या पलीकडे. शंकर हात फुंकलाय आणि षटकार देखील. तर नक्कीच पॅनल्टीच्या 2 धाबा लागल्या होत्या मिन्ना 11 कोणगाव संघाला, परंतु 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धाबांची गरज. षटकार आलाय आणि षटकाराचं प्रत्युत्तर संकेतला द्यावे लागतील का? संकेतच्या माध्यमातून कुठेतरी चांगले संकेत नाही आहेत. एका चेंडूवर 3 धाबांची गरज. गोलंदाजी बलवंत दलवी देखील करू शकला असता, परंतु संकेतला अंतिम षटकामध्ये आणण्याची रणनीती कर्णधाराची थोडीशी चुकी ठरते सध्याच्या घडीला. समीर पटेल यांच्या माध्यमातून 500चं कॅश प्राइज आहे. जर या चेंडूवर षटकार आला तर आता आमच्यासाठी 500ची कडक नोट मात्र खिशातून बाहेर आली आहे, परंतु 1 चेंडू विजयासाठी 3 धाबांची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. हृदयाचे ठोके वाढवणारा पहिला सामना वासुंद्रीकर चषक 2026 मध्ये आपण एन्जॉय करतोय. 1 चेंडू 3ची गरज. जोरदार विकेट ने गोलंदाज संकेत हमच्यासाठी हा चेंडू. हा बॉल उडवलाय, लॉफ्ट केलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषच्या पलीकडे. देवरुंग संघाला पछाडत असताना मिन्ना 11 कोणगाव संघ इथे मात्र बहारदार कामगिरी करतोय. गोलंदाज षटकार टोकलाय मॅच मध्ये हमजाच्या बॅटमधनं.